हॅलो फ्रेंड्स, आज आपण सोपे गणित इझी मॅथ्समध्ये अपूर्णांक व अपूर्णांकांचे प्रकार मीन्स फ्रॅक्शन अँड टाइप्स ऑफ फ्रॅक्शन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. अपूर्णांकाचा अभ्यास करण्याअगोदर आपण पूर्ण संख्या किंवा होल नंबर्स म्हणजे नेमकं काय याविषयी अगोदर जाणून घेऊ. उदाहरण दिलेलं आहे 0, 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात त्याला आपण पूर्ण संख्या किंवा होल नंबर्स असे म्हणतो. आता अपूर्णांक म्हणजे काय होते? पूर्ण नसणाऱ्या संख्येला अपूर्णांक असे म्हणतो. म्हणजे या प्रकारच्या संख्या नसतील, पूर्ण संख्या नसणाऱ्या संख्येला आपण अपूर्णांक असे म्हणतो. उदाहरण बघा अपूर्णांकाचं इथे दिलेला आहे. अपूर्णांक हा दोन संख्यांनी मिळून बनतो. आडव्या रेषेच्या वरती एक अंक आहे आणि आडव्या रेषेच्या खाली एक अंक आहे. आडव्या रेषेच्या वर असणारा जो अंक आहे 2, त्याचं जे स्थान आहे त्याला आपण अंश म्हणतो किंवा न्यूमरेटर असं म्हणतो. आणि आडव्या रेषेच्या खाली जो अंक आहे 3, त्याचं जे स्थान आहे त्याला आपण छेद किंवा डिनॉमिनेटर असे म्हणतो. मग याचं वाचन नेमकं कसं करतात? तर मराठीमध्ये याचं वाचन करतात 2/3 किंवा अंश 2/3. इंग्लिश मध्ये कसं वाचन करतात? तर 2/3 किंवा 2/3 किंवा न्यूमरेटर 2 डिनॉमिनेटर 3 अशा विविध पद्धतीने अपूर्णांकांचं वाचन केलं जातं. आता आपण बघूया अपूर्णांकांचे प्रकार. अपूर्णांकाचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा प्रकार आहे दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाला आपण वल्गर फ्रॅक्शन किंवा कॉमन फ्रॅक्शन असे सुद्धा म्हणतो आणि दशांश अपूर्णांकाला आपण डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो. तर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी, आता छेदस्थान कुठलं? तर हे ज्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी 0 सोडून इतर नैसर्गिक संख्यांपैकी कोणतीही एक संख्या असेल. बघा, 0 सोडून इतर नैसर्गिक संख्यांपैकी, आता नैसर्गिक संख्या कुठल्या? तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि अनंत. 0 सोडून इतर नैसर्गिक संख्यांपैकी कोणतीही एक नैसर्गिक संख्या असेल छेदस्थानी, तर त्याला आपण व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतो. दशांश अपूर्णांक कोणाला म्हणतो? तर ज्या अपूर्णांकाच्या छेदस्थानी 10 किंवा 10च्या पटीतल्या संख्या, उदाहरणार्थ 100, 1000, 10,000 अशा संख्या येतात, त्या पद्धतीच्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. आता आपण व्यवहारी अपूर्णांकाचे प्रकार बघूया. व्यवहारी अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अंशाधिक अपूर्णांक, दुसरा प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक आणि तिसरा प्रकार आहे पूर्णांकयुक्त किंवा मिश्रयुक्त अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आणि दुसरा प्रकार आहे अनावर्ती दशांश किंवा खंडित अपूर्णांक. तर आपण व्यवहारी अपूर्णांक जे आहेत त्याचे 3 प्रकार आपण अभ्यासूया. पहिला प्रकार आहे अंशाधिक अपूर्णांक, ज्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे संबोधतो. उदाहरण पहा, 5/3 किंवा अंश 5 आणि छेद 3. तर इथे अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो अशा प्रकारच्या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. प्रकार दुसरा छेदाधिक अपूर्णांक, ज्याला इंग्लिश मध्ये प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. उदाहरण पहा, अंश 3/5. आता इथे जो छेद आहे 5 तो अंशापेक्षा मोठा आहे. छेद हा अंशापेक्षा मोठा असेल
तर अशा पद्धतीच्या अपूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. प्रकार तिसरा पूर्णांकयुक्त किंवा मिश्रयुक्त अपूर्णांक, ज्याला इंटिग्रली फ्रॅक्शन किंवा मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. आता या प्रकारच्या अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक असतो आणि दुसरा अपूर्णांक असतो. उदाहरण पहा, 2.3/5. तर अशा प्रकारे जो पूर्णांकयुक्त किंवा मिश्र अपूर्णांक आहे तो पूर्णांक आणि अपूर्णांक या दोन्ही अंकाने मिळून तयार होतो. तर दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शनचे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आवर्ती दशांश अपूर्णांक, ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो रिकरिंग फ्रॅक्शन. उदाहरण पहा, 2.1313. दुसरं उदाहरण आहे 2.3333. तर इथे आपल्याला काय दिसतं, तर दशांश चिन्हानंतर जर आपण पाहिलं तर इथे बघा 3 या अंकाची पुनरावृत्ती होत आहे आणि इथे दशांश चिन्हानंतर आपण पाहिलं तर 13 या संख्यांच्या गटाची पुनरावृत्ती होत आहे. म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक कोणाला म्हणतात, तर पूर्णांक संख्यानंतर दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला संख्यांची पुनरावृत्ती होत असेल किंवा संख्यांच्या गटाची पुनरावृत्ती होत असेल तर अशा पद्धतीच्या अपूर्णांकाला आपण आवर्ती अपूर्णांक म्हणून संबोधतो. दशांश अपूर्णांकाचा दुसरा प्रकार आहे अनावर्ती दशांश अपूर्णांक किंवा खंडित दशांश अपूर्णांक, ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉन रिकरिंग फ्रॅक्शन किंवा टर्मिनेटिंग फ्रॅक्शन म्हणतो. उदाहरण पहा, 2.4. एखाद्या अंशाला आपण जेव्हा छेदाने भागतो त्यावेळेला जी संख्या आपल्याला मिळते भागाकार म्हणून ती आहे ती संख्या आणि त्या ठिकाणी बाकी जी असते ती बाकी शून्य उरते. अशा प्रकारच्या संख्येला आपण अनावर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो. दशांश चिन्हानंतर विशिष्ट संख्या त्या ठिकाणी येतात. संख्याची पुनरावृत्ती होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. तर मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अपूर्णांक व अपूर्णांकांचे प्रकार मीन्स फ्रॅक्शन अँड टाइप ऑफ फ्रॅक्शन या घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपण अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार अशा विविध क्रियांवरील व्हिडिओ सादर करणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.